नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इडली पात्र दाखवणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दिसतही असेल तर तुम्हाला वाटेल की हे तर इडली पात्र सर्वांकडेच असते, त्यामध्ये काय दाखवायचे। पण या इडली पात्रात आपल्याला ढोकळा प्लेट, त्यानंतर आळूवडी प्लेट, इडली प्लेट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट दिलेल्या आहेत आणि या प्लेट म्हणजे प्रत्येक प्रकारच्या आपल्याला 3 प्लेट यामध्ये मिळणार आहेत। ढोकळा प्लेट, त्यानंतर वड्यांच्या प्लेट, त्यानंतर इडली प्लेट अशा एकूण आपल्याला 9 प्रकारच्या याच्यामध्ये प्लेट मिळणार आहेत। तर हे कशा प्रकारे आहे इडली पात्र हेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे आणि तुम्हाला जर असे इडली पात्र घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। मी तुम्हाला माझे दोन्ही 2 जुने इडलीचे पात्र आहेत ते सुद्धा दाखवणार आहे। तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे भांडे आहे हे पण मला तुम्ही सांगा आणि तुम्हाला कोणते भांडे सोयीस्कर वाटते तेही सांगा। चला तर मग वेळ न वाया घालवता मी तुम्हाला ते इडली पात्र कसं आहे ते दाखवते। हे पहा, मी तुम्हाला माझे जुने इडली पात्र दाखवते। ह्याच्यामध्ये फक्त इडली होते, बाकीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये होत नाही। तर ह्याच्याबरोबर मला 3 प्लेट आलेले आहे। तर हे इडली पात्र चांगले आहे, पण ह्याच्यामध्ये फक्त इडली होती आणि ॲल्युमिनियम वापरू नये म्हणून मी हे इडली पात्र आता टाकून दिलेलं आहे। तर हे खूप जुनं आहे, तर हे अगदी छान होतं पहिल्यांदा। ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्लेट बसवण्यासाठी अशा खाचा बसवलेल्या आहेत आणि हे त्याच्यावर असं झाकण आहे। फक्त इडली होण्यासाठी हे छान होतं पहिल्यांदा, पण मी त्याच्यानंतर स्टीलचं घ्यायचं म्हणून मी ते दुसरं घेतलेलं आहे, तर तेही तुम्हाला मी दाखवते। तर ह्याच्यामध्ये इडली छान होते, पण फक्त इडली होत असल्यामुळे मी दुसरी ती घेतलेली आहे स्टीलची। तर आता ही बघा, ही दुसरी घेतलेली आहे मी। तर ह्याच्यामध्ये ही सुद्धा फक्त ह्याच्यामध्ये 2च प्लेट आहेत इडलीच्या। हे बघा, ही 1 आणि ही 2 आणि ही कढई आहे। तर या कढईमध्ये ह्याच्यात सुद्धा अशी खास दिलेली आहे, त्याच्यात हे बसवायचं आहे। तर याला असे होल दिलेले नाही आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात इडली एवढी खास होत नाही। हे बघू शकता तुम्ही, त्याला अजिबात होल दिलेले नाही। ते मला नंतर समजले की ह्याच्यामध्ये इडली खास होत नाही। मी दुकानामध्ये विचारलं होतं, पण ते म्हणे ह्याच्यामध्ये इडली छान होईल, होल जरी नसले तरी इडली ह्याच्यात छान होईल। त्याच्याच बरोबर मला ही अशी बघा प्लेट आहेत ढोकळा करण्यासाठी, त्याच साईजमध्ये अशी आहे प्लेट आहे। त्याच्यानंतर आपण ज्या वड्या करतो तर ते वड्या करण्यासाठी सुद्धा आपल्याला कोथिंबीर वडी, आपण कोणतीही वडी करतो त्याच्यासाठी 1 प्लेट आलेली आहे। ढोकळा प्लेट 2 आणि वड्यांची प्लेट 1 अशा पद्धतीने मला 2-2 करून ह्या प्लेट आलेल्या आहेत। परंतु या ठेवण्यासाठी खूप अडचण होते, व्यवस्थित त्या ठेवता येत नाही, काही बाजूला ठेवून द्यावं लागतात, फक्त ह्याच्यात 2च बसतात। त्याच्यामुळे मी तिसरं एक पात्र घेतलेलं आहे इडलीचं। हे बघा, मी हे घेतलेलं आहे, हे अतिशय सोयीस्कर असं छान आहे, तुम्हाला मी ते दाखवते। तर अगदी हे बघा, अगदी मोठं आणि व्यवस्थित असं मोकळं आहे। तर याला अशा प्रकारे वर झाकण्याला शिट्टीसुद्धा आहे आणि व्यवस्थित ह्या वाफसुद्धा छान बसते, त्याच्यातून वाफ कुठेही जात नाही, व्यवस्थित त्याच्यात इडली होते। तर तुम्हाला मी उघडून दाखवते। तर याच्याबरोबर एक अशा प्रकारचे एक स्टँड आहे बघा। तर या स्टँडमध्ये आपण हे आपल्याला जर वड्या करायच्या असेल तर वड्या, त्याच्यानंतर इडली करायचं असेल तर इडली, अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये करू शकतो। तर तुम्हाला मी सर्व प्लेट दाखवते। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी ही ढोकळा प्लेट दाखवते। हे बघा, तर याच्याबरोबर अशा 3 प्रकारच्या प्लेट आलेल्या आहेत। हे बघा, 3 मी तुम्हाला दाखवते। तर या 3ही पण छान आहेत, त्याच्यामध्ये अगदी छान असा ढोकळा तयार होतो व्यवस्थित आणि फुगण्यासाठी त्याला अशी ही प्लेट जरा अशी खोलगट पण आहे। त्याच्यानंतर हे इडलीचे सुद्धा हे पात्र 3 आलेले आहेत बघा। तर ह्याच्यामध्ये आपण तर एका वेळेस 12 इडल्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित होतात आणि अगदी छान, अगदी ह्याला वाफही छान बसते या कुकरमध्ये आणि व्यवस्थित अगदी हे होतात। त्याच्यानंतर हे बघा, आपण ज्या वड्या वगैरे करतो तर त्याच्यासाठी सुद्धा अगदी ह्या 3 प्लेट आलेल्या आहेत आणि त्या अगदी व्यवस्थित अशा एकात एक बसतात। आपल्याला दुसरीकडे कुठेही ठेवले नाही तरी चालते, ह्याच्यामध्येच आपल्याला सर्व गोष्टी
मिळतात. तर ह्या कशा ठेवायच्या ते सुद्धा मी तुम्हाला या स्टँडमध्ये दाखवते. तर या स्टँडमध्ये बघा 3 रिंगसारखा आहे. तर त्या रिंग्समधून आपण अशा पद्धतीने या प्लेट व्यवस्थित ठेवून द्यायच्या. एकात एक 3 घालायच्या आणि ठेवायच्या. त्याच्यानंतर हे बघा इडलीचे सुद्धा तिन्ही प्लेट ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसतात. त्याच्यानंतर ढोकळा पात्र हेही 3 एकात एक बसतात. अगदी या स्टँडमध्ये अगदी व्यवस्थित बसतात. हे इडली करताना सुद्धा आपण एकावर एक अशा 3 प्रकारच्या प्लेट ठेवून आपण इडली करू शकतो आणि हे स्टँडमध्ये आपण अशा पद्धतीने ठेवून द्यायचे. आपलं काम झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये ठेवून देऊ शकतो. आणि आपल्याला ज्यावेळेस इडली करायची त्यावेळेस आपण इडलीचे ती प्लेट काढून घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला वड्या करायच्या असतील तर वड्या करू शकतो. तर आपण ह्याच्यामध्ये काहीही करू शकतो. याच्यातील इडली पात्र तुम्हाला कोणते आवडले आणि तुमच्याकडे कोणते आहे हेही मला सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.